नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। क्वेश्चन 1, राइट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्स साठी आहे। 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। क्वेश्चन 1 मधील ए क्वेश्चन, राइट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स। पहा त्या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेला आहे, कशा पद्धतीने लिहायचं आपण त्या ठिकाणी स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स लिहून घेतलेले आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, राइट 5 वर्ड्स दॅट एंड विथ ING। ING ने शेवट होईल असे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत। रीडिंग, प्लेइंग, लाफिंग, सिमिलिंग, ड्रॉइंग, क्राइंग या व्यतिरिक्त वेगळे शब्द सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात। क्वेश्चन 1 मधील सी क्वेश्चन, राइट रायमिंग वर्ड्स 5 मार्क्स साठी 5 रायमिंग्स वर्ड लिहायचे आहे। फर्स्ट आहे वॉक, टॉक, सेकंड पे, ग्रे, क्ले, थर्ड वाइल्ड, माइल्ड, फोर्थ ऑक्स, बॉक्स, 5 हार्ड, सॅड। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, राइट फॉलोइंग डेट इन फिगर्स 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट द 9th of June 2015। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे 9 जून 2015। सेकंड द 1st January 2010। त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे 1st January 2010। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन 4 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे 1 फर्स्ट, 2 सेकंड, 3 थर्ड आणि 4 बघा 4 फोर्थ। अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 गुण मिळते। सी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग 5 मार्क्स साठी आहे। फर्स्ट आहे अंकल, मदर टंग मध्ये लिहायचं आहे काका, मामा। सेकंड आहे आंटी, काकी, मावशी, मामी, आत्या। थर्ड कझन, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, मामे बहीण। फोर्थ ग्रँडफादर, आजोबा, आईचे वडील आणि वडिलांचे वडील। फिफ्थ बघा ग्रँडमदर म्हणजे आजी, आईची आई आणि वडिलांची आई। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा।